घाम फुटलेला वाटतं. माग चलतं काय? भावेश सर रुमाल द्या तुमचा. चांगला चेंजेस केलेला आहे. अंगावरती येणार नाही ना? ऐका घे ना. कुठं आहे देवीदास तले? रुमाल द्या निखिल डोलेला. घाम फुटले. भावेश तलेला तो तिकडे घ्या सर. भावेश तले तो तिकडे बघा. चला सुरुवात करा. नितीन 11 संघाने फायनलच्या राऊंड मध्ये टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे आणि सचिन 11 संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले आहे. नक्की काय कुठला कोण गोवा? वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी सुद्धा पहिलं षटक घेऊन येत आहे तो निखिल ढोले. त्यांचा सामना करण्यासाठी दोन्ही फलंदाज विकास रणवी आणि साहिल कुंभार. चला गेम ऑन. फायनलचा सामना. चला 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 गाड्या सुटलेल्या आहेत. गेम ऑन. लेट्स प्ले. पहिला चेंडू निखिल याचा सामना करेल तो. पहिलाच चेंडू पहिल्याच बॉलला पळवती. पहिल्या चेंडूवरती फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद. विकास रणवी चांगली आत्महत्या म्हणता येईल. स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेतलेली आहे आणि फलंदाज बाद रनआउटच्या स्वरूपात. चांगले क्षेत्ररक्षण अविनाश मडवी यांचं. चांगली सुरुवात केलेली आहे निखिल डोले यांनी आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू सामना करेल युवराज. युवराज चांगला टोलाला चेंडू. तेवढे चांगले रनिंग बिटवी आहेत. 1 रन पूर्ण. या एकी धावेच्या साहाय्याने संघाचा अकाउंट ओपन झालेला आहे. पुढचा चेंडू 1-1. निखिल सामना करेल तर साहिल. लेफ्ट हँड बॅट्समन साहिल टू निखिल. चला पुढचा चेंडू खेळून काढेल तर साहिल. चांगला ढोलवण्याचा प्रयत्न पण डॉटच्या स्वरूपात. चांगली गोलंदाजी निखिल यांची. पुन्हा एकदा चांगला ड्राईव्ह. चौकार. गॅप. दोन्ही फिल्डरांच्या दरारमधून फरार. चौकार. या 4 धावेच्या साहाय्याने संघाची धावसंख्या मिळाली होती 5. चांगली सुरुवात. साहिल यांच्या बॅटमधून खणखणीत चौकार आलेला आहे. पुढचा चेंडू निखिल यांचा चेंडू. चांगला डोळवण्याचा प्रयत्न पण फलंदाज बाद. व्हॉट अ कॅच. काय कॅच पकडला विकेट किपर यांनी. चांगला कमबॅक निखिल याचा. चांगली गोलंदाजी. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण महेश ढोले यांच्याकडून. 5 धावा. 5 चेंडू 5 धावा. चांगली सुरुवात म्हणता येईल नितीन 11 संघाची. शेवटचा चेंडू पहिल्या षटकामधील सामना करेल तो. चांगला टोलवण्याचा प्रयत्न पण चांगला आपल्या फॉलो थ्रो मध्ये फिल्डिंग करत असताना निखिल ढोले. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 5. पहिल्या षटकामध्ये चौकार येऊन सुद्धा फक्त 5 धावा खर्च केला आतापर्यंत निखिल ढोले यांनी. चांगली गोलंदाजी म्हणता येईल. अंडर प्रेशर मध्ये प्रेशर समोरच्या संघावरती आहे पण दबाव घेत असताना सर भावेश तले महेश कुंभार चांगली प्लॅनिंग आतापर्यंत. चांगली कर्णधार त्याने कामगिरी केलेली आहे. कर्णधार पदाची आपल्या संघाला फायनल पर्यंत मजल मारून दिलेली आहे. पुढचा गोलंदाज संदीप यांचा सामना करेल तो युवराज. पहिलाच चेंडू डॉट. पुढील चेंडू संदीप यांचा सामना करेल दिनेश. पुन्हा एकदा डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी. अनुभव पणाला लावत असताना संदीप तले. काय गोलंदाजी चालू आहे नितीन 11 संघाची. चांगली गोलंदाजी म्हणता येईल. फलंदाजांना कुठल्याही प्रकारची धाव घेता येत नाही. पुढचा चेंडू संदीप. चांगला टोलवण्याचा प्रयत्न. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव फक्त या चेंडूवरती. चांगली गोलंदाजी आतापर्यंत नितीन 11 संघाची. पुढचा चेंडू सामना करेल तो
विकेट. चांगली गोलंदाजी, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण कीपर द्वारा. चांगला झेल. काय नाही प्रॉब्लेम. चांगली गोलंदाजी आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण यष्टिरक्षकाकडनं. महेश ढोले यांची चांगली फिल्डिंग आतापर्यंत. 2 झेल पकडलेले आहेत त्यांनी. 6 धावसंख्येवरती 3 गडी बाद झालेले आहेत. पुढचा चेंडू सामना करील भोलेश्वर. थोडी मिस फिल्डिंग नितीन यांची. स्वतः संघमालक नितीन तले यांच्याकडनं झेल ड्रॉप झालेला आहे आणि फक्त 1 धाव आलेले त्या चेंडूवरती. 1 धावेच्या साहाय्याने संघाची धावसंख्या झालेली 7. चेंडू किती झाले? शेवटचा चेंडू बाकी. चला खेळून काढेल तो दिनेश टू संदीप. चांगला टोलवण्याचा प्रयत्न. चेंडू सीमा पार आणि गोलंदाज बाद. तंबूच्या आसराला जाताना खूप घाई करत असताना प्रेशर झेलू शकत नाही सचिन इंग्लंड संघ, असं कुठेतरी वाटायला लागलेलं आहे. फक्त हजेरी लावून प्लेअर तंबूच्या आसराला येत असताना. चांगली गोलंदाजी नितीन तले. चांगली गोलंदाजी म्हणता येईल नितीन इलेव्हन संघाची. स्कोर फक्त 7 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 7 आणि विकेट गेलेले ते 4. पुढचा गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि संघाकडून 3रं महेश कुंभार. त्यांचा सामना करेल तो भोलेश्वर टू महेश. चांगला टोलवण्याचा प्रयत्न. 1 धाव. चांगले क्षेत्ररक्षण संदीप तले यांच्या माध्यमातून. फक्त 1 धाव. पुढचा चेंडू महेश खेळून काढतील तो वेदांत. बघूया आता काय करतो आपल्या संघासाठी. चांगला टॅप शॉट. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. हो निखिल ढोले. उत्साह में कम गुस्सा में और गुस्सा में ज्यादा दिख रहे. चांगले क्षेत्ररक्षण निखिल ढोले यांचं. ओ वॉट शॉट. चांगला गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू सीमा पार. चौकार. खणखणीत चौकार. चेंडू सीमा पार. टकोट आली. चेंडू दरारमधून फरार झालेला आहे. बघूया भेटला का. बघा ना गोट्या ना मोठ्या, आपल्याकडे छोटे अंपायर. बघा पंच छोट्या. अरे पंच थांबवले. डेड बॉल आहे महेश कुंभार. चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती चौकार आलेला आहे तुमच्या खणखणीत. भोलेश्वर यांचा चांगला गॅप शॉट सिलेक्शन. पहिल्या चेंडूवरती चौकार. या 4 धावेच्या साहाय्याने संघाची धावसंख्या झालेली आहे ती 13 आणि या 1 धावेच्या साहाय्याने संघाची धावसंख्या 14 वरती. महेश कुंभार पुढचा चेंडू घेऊन सामना करेल तो वेदांत. बघूया आपल्या संघासाठी काय योगदान देतो. पुढचा खणखणीत लावलेला चेंडू. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या स्वतःच्या बरोबरीमध्ये महेश कुंभार यांनी. पण 1 धाव घेण्यापासून कोणीही रोखू शकत नाही फलंदाजांना. या 1 धावेच्या साहाय्याने संघाची धावसंख्या झालेली आहे ती 15. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःच्या बरोबरीमध्ये महेश करण्यात आले स्वतः टीमचा. बघूया पुढचा चेंडू. चांगला टोलवलेला चेंडू. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण सर भावेश तले यांच्या माध्यमातून. चांगली फिल्डिंग म्हणता येईल आपल्या संघासाठी. पूर्णपणे प्राणपणाला लावून फिल्डिंग करत असताना सर भावेश तले. या 1 धावेच्या साहाय्याने संघाची धावसंख्या झाली 16. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 16 वरती 4 गडी गारद झालेले आहेत सचिन इलेव्हन संघाचे. बघूया सामन्यावरती पिच वरती टिकून आहेत वेदांत आणि भोलेश्वर. चांगली पार्टनरशिप झालेली आतापर्यंत त्यांची 4 विकेट नंतर. पुढचा वैयक्तिक आहे पहिला आणि संघाकडून 4थं षटक घेऊन सोयल. सामना करेल तर भोलेश्वर. पहिला चेंडू नो. अतिरिक्त धावसंख्येच्या सहाय्याने संघाची धावसंख्या झालेली आहे ती 17. सोयल टू भोलेश्वर. चांगला टॅप शॉट. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण भावेश तले यांचं. चांगली गोलंदाजी. कमबॅक केलेला आहे. पुढचा चेंडू. चांगला टोलवलेला चेंडू. तेवढेच चांगलं क्षेत्ररक्षण रोहित पाटील कडनं. योगेश आहे तिथे. पबजी मॅन. या 1 धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या झालेली आहे ती 19. 2 चेंडू. सचिन इलेव्हन संघावरती थोडा प्रेशर दिसतो मला.
प्रेशर झेलू शकत नाही ते फायनलचं असं वाटतं कुठेतरी. चौथं षटक असताना फक्त 19 धावा झालेल्या आहेत. वाईट चेंडू या 1 धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या 20. पुढचा चांगला टॅप शॉट आणि चेंडू सनसनीत चौकार. चौकार 4-4-4 या 4 धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या झाली 24. चेंडू झालेले आहेत ते 4. चला शेवटचे 2 चेंडू शिल्लक. चांगला टॅप शॉट आणि पुन्हा एकदा खणखणीत चौकार. लागोपाठचा दुसरा चौकार भोलेश्वर यांच्या बॅटमधून. लागोपाठचा दुसरा आणि इनिंग मधला तिसरा. कालू किंग ब्लॅक डायमंड ऑफ लोणार. चांगला डान्स, चांगला डान्स, भाला डान्स. नाचो नाचो पकोट आली. सोहेल यांचा पुरेपूर समाचार घेत असताना भोलेश्वर मडवी चांगली फलंदाजी आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून खणखणीत 3 चौकार आलेले आहेत. चांगली फलंदाजी करत असताना आपल्या संघासाठी या 4 धावेच्या साहाय्याने संघाची धावसंख्या झालेली 28. चांगली धावसंख्या म्हणता येईल आता कुठेतरी. फायनलचा सामना आहे. लो स्कोरिंग सामने सुद्धा आता शेवटच्या रात्रीमध्ये टफ फाईट होत आहेत. म्हणजे 30 संख्या ही चांगली ठरेल. चांगली धावसंख्या नो चेंडू आणि चांगला क्षेत्ररक्षण. 1 धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या झालेली आहे ती 29. 30 टू विन. 30 टू विन. मला दिला आनंद. ना पैशासाठी ना ना पैशासाठी ना नावासाठी आम्ही केलतो फक्त गावासाठी. LPL चा थरार शेवटची रजनी. चला एन्जॉय ठोकत आले. पाणी बिनी घ्या गटारीचा. गुलाब का नशा है शराब का. गुलाब का नशा है शराब का. वाह वाह वाह. फूले गुलाब का नशा है शराब का. वाह वाह माशा लागल्या. कालू की नहीं तो क्या करे इस मैच का. फायनल चालू झालेली आहे. सगळ्यांनी बघा लाईव्ह ला आज उद्या परवा. हाय गाईज, हाय गाईज, अंडी भांडी सब चला 1 इनिंग पूर्ण झालेले आणि संघाची धावसंख्या झालेली 29. 30 टू विन. नितीन 11 संघाला 30 धाव्यांचं आव्हान दिलेलं आहे सचिन 11 संघाने. चांगली धावसंख्या म्हणता येईल. फाईट करू शकतो एवढी धावसंख्या झालेली आहे. पहिलाच गोलंदाज येत आहे आपला पहिला चेंडू टाकण्यासाठी. चांगला चेंडू तेवढेच चांगले क्षेत्ररक्षण. फक्त 1 धाव. अकाउंट ओपन केलेलं आहे स्वतः कप्तान महेश कुंभार यांनी. नितीन 11 संघासाठी. पुढचा चेंडू भोलेश्वर यांचा. चांगला टॅप शॉट आणि खणखणीत चौकार. सर्व अवस्थेला यांच्या बॅटमधून आलेला खणखणीत चौकार. या 4 धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या झालेली आहे ती 5. पुढचा चेंडू भोलेश्वर टू भावेश. पुन्हा एकदा डोळलेला चेंडू. चांगले क्षेत्ररक्षण प्रमोद यांचं. फक्त 1 धाव. 1 धाव घेण्यापासून फलंदाजांनी कोणीही रोखू शकत नाही. या 1 धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या झालेली 6. पुढचा चेंडू सामना करेल महेश. पुन्हा चांगला डोळवलेला चेंडू. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण विकास यांचं. फक्त 1 धाव. चांगली सुरुवात म्हणता येईल नितीन 11 संघाची. चांगली सुरुवात केली आतापर्यंत. हो पुन्हा स्लॉकशिप आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद तंबूच्या असलेला सर्व स्थळे. आऊट आहे. नाही आऊट आहे.
आउट आहे चला. चांगलं क्षेत्ररक्षण, कमबॅक केलेला आता बघूया. पहिला विकेट तर गेलेला आहे. सुरुवात होते त्यांची एकदा एक विकेट पडल्यावरती. बायच्या स्वरूपात एक धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या झालेली ती 8. एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 8. एक विकेट 8 रन्स. पुढचा षटक घेऊन येत आहे तो साहिल. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन येत आहे तो साहिल. सामना करेल निकी. लेफ्टी टू लेफ्टी. चला बघूया कोण कोणावर वाढी पडतो. साहिल यांचा टोलावण्याचा का गोंगाट घालता तुम्ही ग्रुपवर 5-6 जण इथंच काम नाही काच काही ना काही चर्चा चालू ठेवता तुम्ही. नो चेंडू साहिल यांची खराब गोलंदाजी आणि या एक धावेच्या साह्याने चांगली चोरून धाव घेतलेल्या महेश कुंभार यांनी त्याच्यासाठी जाणले जातात ते. हाय गाईज, मॅच कोणी पण जिंको, तल्याच्या मागे आपल्याला 70 समोरच्या दृश्य वडापाव आणि ती जिंकली आहे. रंगी झालं. थांबा जरा थांबा ना बघतो थांब ना. 12 रन झाले. 12 रन. 3 चेंडू 12 धावा. एक चेंडू का 3 काय सांगा होतं. या चेंडूवरती 3 धावा आलेल्या आहेत. एक चेंडू झालेला आहे. चला पुढचा चेंडू साहिल. सामना करेल तो महेश चांगला अनुभव दाखवत असताना आपल्या अंडरांचा आपल्या संघासाठी. केडी फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट दाखवत असताना महेश कुंभार पुन्हा एकदा टॅप शॉट खेळण्याचा प्रयत्न. चांगला डॉट चेंडू साहिल यांच्या माध्यमातून. पुढचा चेंडू पुन्हा एकदा टॅप शॉट. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव. या एक धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या झालेली आहे ती 15. चांगली सुरुवात म्हणता येईल नितीन इलेव्हन संघाची. नो चेंडू. या एक धावेच्या साह्याने धावसंख्या झालेली ती 16. पुढचा चेंडू साहिल यांचा. सामना करेल निखिल. चांगला तटवण्याचा प्रयत्न. फक्त एक धाव. 17. 13 चेंडू 13 धावांची गरज जिंकण्यासाठी. फायनलचा सामना आणि पुन्हा एकदा नो चेंडू आणि एक अतिरिक्त धाव डिक्लेअरच्या स्वरूपात. या 2 धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या झालेली ती 19. खराब क्षेत्ररक्षण खराब गोलंदाजी. पुन्हा एकदा नो चेंडू. नो प्रेशर झेलू शकत नाही फायनलच्या सामन्याचा साहिल कुंभार. अतिरिक्त धावाने संघाला बॅकफुटला नेत असताना या षटक समाप्त झालेले दुसरं आणि संघाची धावसंख्या झाली 22. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून तिसरं षटक घेऊन येत आहे तो विशाल टू महेश यांचा चांगला कट शॉट. एक धाव फक्त. शांत डोक्याने गेलेत आहेत मास्टर माइंड महेश कुंभार. अंडरम किंग KDL ला सुद्धा फायनल मारले त्यांनी त्यांच्या बॅटिंगच्या जोरावरती. तोच प्रदर्शन इथं करत असताना फायनल सामन्यामध्ये चांगला तटवलेला चेंडू. फक्त एक धाव निखिल यांच्या माध्यमातून. या एक धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या झालेली आहे ती 23. पुढचा चेंडू. चांगली धाव चोरलेली. 25 धावा. फक्त 5 धाव्यांची गरज. केला निखिल केला. अरे मग सांगितले ना. थांबा जरा. बाहेरून बोलू नका. अरे मागं पुढे होतं आणि इथे काही पैसे दिलेले नाही लिहायला कोणाला. थांबा जरा धीर धरा. अरे मागं पुढे होतं ना. करेक्शन केले ना. थांबा ना जरा धीर धरा ना.
किती बॉल झालं बघ. धाव संख्या झाली 25. 4 चेंडू 25 धावा. नंतर 26 ना, 26 धावा, 26, 4 चेंडू. हा कटिक पण मी येईन, पुन्हा येईल. पुढचा चेंडू चांगला तटवलेला चेंडू, तेवढं चांगलं सदर्शन. एक धाव चोरून घेतलेले महेश कुंभार यांनी. चांगली रणत भेटली महेश यांची. पुढचा चेंडू विशाल यांचा सामना करेल निखिल. फक्त डबल सिंगल धावायची गरज आहे आणि तेच करत असताना आपल्या फलंदाजीमध्ये दोन्ही फलंदाज चांगली फलंदाजी करत असताना 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली होती 28-28. 6 चेंडू आणि 2 धावेची गरज जिंकण्यासाठी महेश कुंभार संघाचे कर्णधार चांगली फलंदाजी करत असताना आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू ओ रिव्हर्स शॉट, क्विक रिप्लाय महेश कुंभार यांचा. रिव्हर्स शॉट पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये खेळत असताना महेश कुंभार. आणि सामना विजय. फायनल सामना खणखणीत विजय झालेला. नितेरीलो ओ काय सेलिब्रेशन. कालू किंग आणि सर महेश पवार. काय सेलिब्रेशन आहे हो. वरून टाकाल सवाल. तुम्ही एक तर हाईट जास्त आहे तुमची ना, कारभारी पण नाही, झोपला असाल. चांगला सेलिब्रेशन. सर भावेश फले यांचा टी शर्ट काढून सेलिब्रेशन चालू आहे. टी शर्ट घालण्याला तर पेनल्टी लागेल. मॅन ऑफ द मॅच. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपल्या गोलंदाजीवरती समोरील संघाला थांबवलेल्या कमीत कमी धावेवरती आणि या फायनल मॅचचा सामनावीर आहे तो संदीप फले. चला मॅन ऑफ द मॅच साठी. आणि त्याला मॅन ऑफ द मॅच देतील ते महाराष्ट्र पोलीस आतिश डोंगरे. चांगला सेलिब्रेशन. कोणाला इजा होणार नाही याची काळजी घ्या मित्रांनो. तिथे जवळ जाऊ नका नाही तर हांडी भांडी सगळी फुटतील. शेवटची रात्र आहे, शेवटची रात्र झालेली आहे आता. बस कालू किंग हो काय सेलिब्रेशन आहे. मी बोललो ना तुम्हाला हांडी भांडी फुटतील. ओ काय महेश कुंभार प्रेझेंट ऑफ माइंड्स. खरोखर महेशसाठी आपण टाळ्या उद्या. महेशसाठी टाळ्या उद्या महेशसाठी. तुम्ही मोडली ते काय मोडली. नितीन 11चं हार्दिक स्वागत. तसेच सचिन 11चं सुद्धा हार्दिक स्वागत. चला फिरवा गोल राऊंड मध्ये फिरवा. कालू किंग याला याच्याबद्दल पण टाळ्या वाजवा. कालू किंग मॅन ऑफ द मॅचला बोलो. सचिन मॅन ऑफ द मॅच आहे का नागे बसले तरी काय प्यायचा ना मला फोन करा. नागे धाबे बसले तरी काय प्यायचा असेल ना. फायनल सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पहिल्यांदा देण्यात येईल. मॅन ऑफ द मॅच ट्रॉफ्या आहेत. मॅन ऑफ द मॅच पहिले देऊ. आणि फायनल ज्यांनी मारलेलं आहे त्यांना एक सुवर्ण संधी. कुणालकडनं 25 किलो कोबी तुम्हाला भेटणार. जोरदार झाल्या होत्या.